आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना शहरात रस्त्यावर थाटलेली अशी दुकाने दिसायला लागली की समजावं संक्रांत जवळ आली। अनेक जण जुन्या वर्षाला या गोड आठवणीने निरोप देतात, तर अनेक जण नववर्षाचे या गोड आठवणीनेच स्वागत करतात। चला तर मग सुरुवातीला जाणून घेऊया या गोड पदार्थाचे महत्त्व। हे पाहताना जिभेला मात्र आळा घाला बरं का। नाही जमलं तर थेट बडी सडकला जा आणि घेवर फेण्या घेऊन या। सर, हे घेवर जे आहे राजस्थानी स्वीट आहे। याचं महत्त्व असं आहे की संक्रांतीच्या वेळेस ज्या वेळेस समजा घरामध्ये नवीन लग्न झालं मुलीचं, तर तिच्या घरी पहिली मिठाई म्हणून हे घेवर फिनी पाठवलं जातं। हे घेवर सर, हे घेवर जे आहे हे मैद्यापासून बनले जातं। फिनी पण मैद्यापासून बनती। घेवर जे आपण इथं बनवतो आणि फिनी जी आहे ती हैदराबाद आणि राजस्थानमधून आम्ही घेऊन येतो आणि इथं आम्ही गोड करून ते देतो। याचं महत्त्व म्हणजे असं आहे सर की ज्यावेळेस राजस्थानी समाजामध्ये मुलीचं लग्न झालं त्यावेळेस पहिली मिठाई म्हणून हे घेवर आणि फिनी आपण त्यांच्या घरी आम्ही पाठवतो, एक मान म्हणून। आणि हे संक्रांतीच्या वेळेसच दिलं जातं। आणि जालन्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर की जालन्यामध्ये राजस्थानी समाज हा खूप मोठा आहे, म्हणून ही प्रथा राजस्थानी समाजाने इथं चालू केलेली आहे घेवर फिनी म्हणून। पण आता ती तेवढ्या परत सीमित राहिलेली नाही। प्रत्येक समाजामध्ये ह्या घेवर फिनीचा मान घेतला जातो। चव घेतात, लोक खातात, गोडीनं खातात आणि वाट पाहतात, खास करून वाट पाहतात की संक्रांत कधी येणार आणि ही घेवर फिनी कधी आम्हाला भेटणार। फेण्यांचं महत्त्व तर आता कळलं। महिलांना उत्सुकता असेल ती म्हणजे हे करतात कसं, चला ते पण जाणून घेऊया। खरं तर हा पदार्थ केवळ तूप आणि मैदा या दोनच वस्तूंमध्ये होतो। आता पहा, तूप गरम करून कढईमध्ये काढतात, गरम तुपात थंड पाणी आणि मैदा टाकून ते मळायला सुरुवात करतात। सोबतच थोडं कोमट पाणीही टाकावं लागतं। हा सर्व प्रकार एकत्र, हे सर्व पदार्थ एकत्र घुसळून त्याला एकजीव करावे लागते आणि मग त्यामध्ये आपल्याला हवा तो रंग टाकून ते पुन्हा मळतात, जेणेकरून तूप आणि मैदा हे एकजीव होईल। तयार झालेले द्रावण एका बॉटलमध्ये भरतात। कदाचित हे करत असताना जर गाठी राहिल्या तर त्या चाळणीने चाळून देखील घ्याव्या लागतात। आपण पाहत आहात घेवर कसा करतात त्याची ही रेसिपी आहे। EDTV न्यूज जालनावर हे सर्व पाहायला मिळत आहे। आणि एक लक्षात ठेवा, हा पदार्थ घरी कमी प्रमाणात केला जातो। आता हे झालं द्रावण। आता पुढची रेसिपी आपण शर्माजी यांच्याकडूनच जाणून घेऊयात। हे असं आम्ही घोळ तयार करतो। घोळ तयार झाल्यानंतर हे असं थोडं थोडं टाकत घेवर बनवलं जातं सर। सामान्य माणसांना जमते का करायला? सर, सामान्य माणसाला जमणार नाही। याच्यासाठी पूर्ण जो म्हणजे पाहून घेतो, समजून जातो, तो करू शकतो। तुम्ही किती वर्षापासून करताय घेवर? सर, हे आम्ही जवळपास 15 ते 20 वर्षापासून आम्ही करतोय। पहिले आमचे घरचे लोक करत होते, वडील आजोबा, नंतर आता आम्ही करतो। किती पिढी तुमची? ही आमची सर 4थी पिढी आहे जालन्यामध्ये। काही बदल झाले? नाही सर, याच्यामध्ये बदल म्हणजे खूप थोडे वेगळे झालेले आहे, जास्त काही झालेलं नाही। घेवर तर सेमच बनतं, फक्त थोडं शुगर फ्री, कमी साखरेचं, हे एवढे बदल झालेले आहे याच्यामध्ये। रेसिपी झाली म्हणजे हा पदार्थ तयार कसा करतात, कशापासून करतात हे सर्व समजलं। आता याविषयीचा, या पदार्थाचा हा व्यवसाय चालतो कसा हे देखील महत्त्वाचं आहे। कारण वर्षातून फक्त एकच महिना ही दुकाने रस्त्यावर थाटतात आणि या दुकानांवर
पूर्ण वर्षभराचा व्यवसाय केला जातो. त्यात काही प्रकार आहेत का घेवर फेणी? सर घेवर फिणीमध्ये प्रकार फक्त दोनच आहे सर. घेवर जे आहे एक तर शुद्ध तेलापासून बनलं जातं आणि दुसरं शुद्ध देशी गावरान तुपात बनलं जातं. काय मागच्या वर्षी किंवा मागच्या 1-2 वर्षामध्ये आणि आजच्या वर्षामध्ये साधारण काय भावाचा फरक पडला? सर भावात खूप फरक पडलेला आहे. मागच्या वेळेसपासून म्हणजे मागच्या वेळेस कमी भाव होतं, यावेळेस तेल तूप मैदा याचे साखर याचे रेट वाढलेले आहे. त्या हिशोबानं आम्ही रेट खूप वाढलेले आहे सर. काय काय भाव चालू आहे सध्या? सर भाव सध्या साधं तेलाचं जे आहे ते 300 रुपये प्रति किलो घेवर आणि फिनी, आणि शुद्ध देशी तुपाचं घेतलं सर तर 700 रुपये किलोनं मिळतं. तुमच्याकडून नेल्यानंतर हे घरी किती दिवस राहू शकतं आणि कसं ठेवता येतं? सर हे आमच्याकडून जर तुम्ही घेऊन गेले तर साधारणतः 8 दिवस हे राहतं. फक्त याला असं आहे की गरम ठिकाणी किंवा गॅसपाशी किंवा उन्हामध्ये ठेवू नये. साधारण ठिकाणी ठेवून तुम्ही 8 दिवस खाऊ शकता. हे झाले सुंदर आकर्षक केशरी रंगातील चवदार जिभेचे चोचले पुरवणारे घेवर. आस्वाद घेण्यास विसरू नका, कारण हे नेहमी मिळत नाही बरं का. या घेवरसोबत बाहेरून मागवलेली फेणी देखील अत्यंत सुंदर आणि एक चवदार पदार्थ आहे. तर चला मग खरेदी करण्यासाठी जालना शहरातील बडी सडकवर. दिलीप पोहनेरकर, EDTV न्यूज, जालना.